तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे सामान्य कार्यकर्त्याच्या परिश्रमामुळे आणि सगळ्यांनी रात्रीचा दिस करून या इलेक्शनात ज्या पद्धतीने तुमचा वावर झाला त्या वावराच्या निमित्ताने जो सीट आम्ही मोठ्या मताधिक्यान जिंकले। आजचो सत्कार आमच्या 50 प्रमुख असतले त्या लेवलचे कार्यकर्ते असतले ते आमचे गोयची लिडरशिप म्हणजे मुख्यमंत्री अध्यक्ष बाकी सगळे पदाधिकारी हांकां हो सत्कार समर्पित केलो। हो सत्कार म्हजो न्हय, हांव एकटो कांय करूं शकना। तुमी जे कितें प्रयत्न केले, जे कितें पक्षा खातीर निवडून येवपाक जे कितें त्रास सहन केले, परिश्रम केले, ताजे हे फळ आसा, हे तुमचें फळ आसा। त्यामुळे तुमकां सतशा हांव मनापासून धन्यवाद दिता। खूब इलेक्शन जाली पण ह्या इलेक्शनाक खूब वेगळे पद्धतीने इलेक्शन आम्ही पळयलें। प्रत्येक आमदार म्हणजे ज्या पद्धतीन कदाचित त्याने आपले इलेक्शनाक काम अशी इतले तरेचे रात दीस म्हणजे सकाळी धरून सांजपर्यंत रातीपर्यंत केलें नासतलें। आमचे जे प्रत्येक मतदारसंघाचे माजी आमदार आसतले, इन्चार्ज आसतले आणि खंयच सगळ्यांनी आपल्या ह्या 2-3 महिन्यात स्वतःचे कांयच न पळयता जे काही परिश्रम हे केले त्या परिश्रमामुळे तो दीस आज आम्ही पळयतात। आणि या तुम्ही केल्ल्या परिश्रमामुळे केंद्र सरकारान माननीय मोदीजी, पक्षाचे पदाधिकारी, अध्यक्ष केंद्रीय आणि सगळ्यांनी या तुमच्या सगळ्याच्या परिश्रमाकडे पळोवनूच गोंयांत परत एकदा सतत 4थ्यांदा रिप्रेझेंटेशन दिवपाचें काम केल्लें आसा। दोतोरांनी उल्लेख केलो की गोंय तरी राज्य ल्हान आसलें परंतु गोंयांत तेन्ना दोनूय खासदार काँग्रेसचे आसतले तरी सुद्दां तांकां एक राज्यमंत्री पदाची हे केन्नाच दिवनाशिल्लें। कारण गोंय हे ल्हान, त्यामुळे त्या हाका कशी किंमत जी आशिल्ली ती किंमत त्या योग्य पद्धतीने दिवना। परंतु प्रत्येक वेळा जेन्ना जेन्ना सरकार आयलें भारतीय जनता पक्षाचे NDAचे त्या हातूंतल्यान गोंयांत ताणें रिप्रेझेंटेशन केलां। हे तुमचे सगळ्यांचे परिश्रम आणि अवघ्या काळात गोंयांची काही प्रगती तुम्ही पक्षा खातीर केली, पक्षाचे सरकार राज्य सरकारान निवडून हाडली आणि हे सगळे सामान्य कार्यकर्ते स्वतःचे पदरमोड करून त्यांनी भारतीय जनता पक्षापर्यंत ठामपणे उभं राहिलो आणि आज जे संघटन मजबूत केले त्या संघटनेच्या ताकदीचेर आज आम्ही हे मेळून घेऊ शकतात। आणि म्हणून हो सत्कार परत एकदा हो त्यांचाच सत्कार असा अशें हांव म्हणटा। केंद्रांत परत एकदा मोदीजीचे तिसऱ्यांदा सरकार आयलें आसा। थोडी कदाचित संख्या इल्ली कमी पडली परंतु NDAचे सहकारी मिळून हे सरकार केल्लें आसा। जे आमचे तुमचे सगळ्याचे माननीय मोदीजीचे विकसित भारताचे स्वप्न आसा। हे सरकार सत्ता कित्याक जाय? सत्ता म्हणजे खंय तरी सत्तेचो उपभोग घेवपा खातीर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते किंवा लिडर जे आहा काम करिना। या जगात या देशाक एक नाव मेळचें, देश वयर सरचो आणि या देशाकडून जगाची सेवा जावची ही भाव आमच्या पूर्वजांनी पयलीं वचून दवरलेलो। तो तीच भावना घेवन की आम्ही जगा खातीर कितें बरें करूं शकता आम्ही खूब केलां आणि अजुनूय हे जर भारत मजबूत जालो जाल्यार जग मजबूत जातलें अशे तरेची भावना घेवन आम्ही सगळे काम करतात। आणि म्हणून या जगाचे जर बरें हें जावंक जाय, संरक्षण जावंक जाय, जग जर बरें करूंक जाय तर भारत मजबूत आसूं जायो ही भावना ही सगळ्यांची आसा, सगळ्या जगाची आसात। म्हणूनच तर मोदी सारख्या लिडराक जे काही वयत थंय ताका जे काही सन्मान दिलो गेलो ताचें कारण हें आसा आणि ही आमची पूर्व परंपरा आसा। आणि ह्याच खातीर एक विकसित भारताचे स्वप्न दोळ्यासमोर घेवन जो कितें विकास संपूर्ण राज्याचो, संपूर्ण मनशाचो, संपूर्ण जातीचो विकास खंय तरी भेदभाव न करता हो एक मोठे हे घेवन आमी सगळे फुडें सरिल्ले आसात। आणि हेका लागून ज्या ज्या क्षेत्रांत आपण रावतात आणि राजकारण हे भारतीय जनता पार्टी सदांच म्हणटा राजकारण हे खंय तरी समाजाची सेवा करपाचें साधन, तातूंत राजकारण खंय तरी कमी आसा, 20% आसतलें, समाजकारण हे 80% आसा। हो जो भाग आसा हे लक्षांत घेवन प्रत्येक कार्यकर्तो सगळ्यो गोष्टी ज्यो जातात विचार आमी करया, त्यागा शिवाय कसलीच गोष्ट बरी जावना। त्या त्यागांतूनच सगळ्यो गोष्टी बऱ्यो जातात। आमच्या पूर्वजांनी मोठे मोठे लिडर ह्या देशात जावन गेले, तांणी हे सगळे आपले जीवन समर्पित केलं आणि म्हणून खंय तरी एक बरी गोष्ट ते उभी जाल्या आणि म्हणून त्याग आहा ते सगळ्यो गोष्टी बऱ्यो आसा। आणि म्हणून
अन्य पॉलिटिकल पार्टी ज्यांनी कितल्या दशकां ह्या देशाचे राज्य केले पण तो देश हांगापर्यंत हाडूंक शकलेना आणि त्याच खातीर आमच्या सगळ्यांची एक जबाबदारी म्हणून आम्ही सगळे ह्याच भावनेन ह्या देशाचे काम करतात। हांव इलेक्शनाक पळयताना विरोधका कडेन कांयच आरोप करपाक कांय मुद्दे नाशिल्ले, दोनूच मुद्दे आसताले कशे कांयच काम करूना आणि पार्लमेंटान गोंयचे विशय मानूं ना। दोन्ही मुद्द्याचे खंडन नंतर जालें जेन्ना आमी रिपोर्ट प्रस्तुत केलो। फक्त ह्या 10 वर्सांचो रिपोर्ट आमी मोदीच्या काळांतल्या 10 वर्सांचो रिपोर्ट प्रस्तुत केलो, दोतोरान ताजेर म्हणलें, पण ताजे पयलीं आनी 3 रिपोर्ट आमी प्रस्तुत केल्ले जाल्यार फाटले। तातूंतल्यान प्रत्येक हातून विकास कसो जाला हो खंय तरी हिंदुस्थानांतल्या खंय तरी मोठ्यो संस्था ज्यो हांगसर खंय तरी सर्वे करतात हे करतात आनी त्या सर्वेन ह्या गोंयांत वेगळे तरेचे सर्वे करून देशांत तांणी उत्तर गोव्याचो मतदारसंघ ह्या विकासाच्या बाबतींत देशांत 543 मतदारसंघा पैकी 10वा नंबर ह्या हातूंत इंडिया गेटीच्या हे सगळे खबर आसा तांकां वाच ना, परंतु आनी आरोप करपाक कांय नाशिल्लें आणि पार्लमेंटांत प्रश्न मांडिना। पण जेन्ना तांकां कोणाक खबर ना, हांव ताची चूक करिना की पार्लमेंटान जेन्ना खासदाराकूच उलोवंक मेळटा, जेन्ना मंत्रीपद आसता मंत्री आपल्या प्रश्न ते मांडूंक शकना, वेगळ्या पद्दतीन जी कितें कामां जाल्यां ती प्रश्न मांडले म्हणून ताचें हें जायना, सोल्युशन जायना, तर ते करून घेवपाक जेन्ना मंत्रालय आसता त्या सगळ्यो गोश्टी खंय तरी पार्लमेंटान न जरी उलोवंक मेळ्ळें परंतु त्यो सगळ्यो गोश्टी करून घेतात। तांच्या आरोपाचें खंडन नंतर जालें आणि एक गोष्ट जी जाली की तुम्ही सगळ्यांनी अशा पद्धतीने हे काम केलें आणि हो विजय प्राप्त करून दिलो। हांव तुमचो मुळा वचून आभारी आसा आणि एक वेगळे वेगळे तरेचे रिकॉर्ड प्रस्थापीत केले। सतत सवेदा निवडून येवपी अशें म्हणले प्रमाणे कदाचित 2 खासदार आसात सतत, म्हणजे 8 फावटी येयल्ले खासदार आतां ना ते पार्लमेंटात, परंतु 8 फावटी लास्ट 8 काय 9 फावटी कितें येयल्लो हे आसा, परंतु आज ते पार्लमेंटाक ना आणि अशा खातीर एक रिकॉर्ड उत्तर गोव्याचो रिकॉर्ड थंय जाला आणि म्हाका दिसता तो रिकॉर्ड हाजे फुडें कोणूच मोडूंक शक्य ना आणि हो सगळो रिकॉर्ड तुमचे मुळे जाला हे हांव निश्चितपणान इलेक्शनच्या काळांत आमी पळयलें म्हणजे ती जवळ 2 तालुके बिचोले आनी सत्तरी ह्या तालुक्यांनी अशा वेगळे पद्दतीचें काम केलें। हांव बाय राणेक तुमच्या सगळ्यांच्या वतीन मना वचून देव बरें करूं म्हणटा की एकच पर्य मतदारसंघात जवळ 20,000ची लीड हो एक रिकॉर्ड, तातूंतलो आनी एक रिकॉर्ड वाळपय मतदारसंघ आसतलो, दोतोराचो सांखळे मतदारसंघ सगळे वचून आमी लीड आणि बिचोलेचे अन्य मय आसतले, डिचोले आसतले, सांखळी आसतले, पर्या ह्या 2च मतदारसंघाची सगळी लीड कवर केली आणि अशे तरेचे काम जे ताणें केलें त्या बद्दल हांव मनापासून तांचे मनापासून देव बरें करूं म्हणटा। आणि एक परंपरा उत्तर गोंयांत खूब कदाचित दक्षिण गोव्याचो सीट आमी थोड्या मतान हाडलो आसतलो। हांव दक्षिण गोव्याच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे मनापासून खूब अभिनंदन करता की तांणी जवळ 2 लाखापेक्षा जास्त मतां घेवपाची काही प्रयत्न काही कमी न्ही, काहीतरी वेगवेगळ्या घटना ह्या निवडणुकीत घडल्यो आणि ह्या हेतूंच्यानच खंय तरी वेगळे पद्दतीचें राजकारण हे कदाचित खंय तरी जातीवाचक राजकारण करूंक जायना, पण काही लोकांनी ते केलें हे दुर्दैव आसा। आमी केन्नाच जाती पळोवन केन्ना राजकारण करूना आणि त्यामुळे कदाचित इल्लीशी ह्या वेळेस 100% तो सीट येवपाचो 13,000 म्हणजे कांयच न्ही आशिल्लें, म्हणजे 7,000चो फरक, 7,000 जर वोट आमकां पडिल्ली जाल्यार तो सीट कदाचित 1000 येतलो आशिल्लो। परंतु जे प्रयत्न तुम्ही सगळ्यांनी सावथ गोव्याचे हांणी केले त्या बद्दलही तुमच्या मनापासून अभिनंदन, मनापासून तुमचे आभार। सांगपाचो हेतू इतकोच, हांव आनी ह्या सगळ्या गोष्टीचो म्हणजे विकासाच्या बाबतींत कांय उलयना, दोतोरांनी जर सडेतोड जे पाठांतर आशिल्ले पळय सगळ्यो गोश्टी तुमकां सगळ्यांक सांगल्यात। हाज्या फुडें तुमचे सगळ्यांचे सहकार्य आनी हे जे कितें प्रोजेक्ट जाला खासदार निधीचे जावं बाकीचे केंद्राच्या माध्यमातून राज्याक जावं हे सगळे तुम्ही सगळ्या म्हणजे पंचायत धरून राज्य सरकार आनीच्या सगळ्यांच्या सहकार्यान ते जाल्यात। हांवें कदाचित फंड उपलब्ध केलो आसतलो आनी त्या फंड हाडून त्या प्रोजेक्ट उबे करपाचें जे कितें काम केल्लें आसा, मनोहरभाई पर्रीकराच्या वेळार सुद्दां एअरपोर्टाचें काम जे सुरू केलें 2 लाख जमीन तांणी सहजपणे उपलब्ध करून दिली, त्यामुळे तो एअरपोर्ट जावंक शकलो। दोतोराच्या काळात सगळे तरेचे ह्या हॉस्पिटलाक जे आमचे जे इन्स्टिट्यूट ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा त्या हाका प्रोजेक्ट बेगीन जावपालो, ज्यो ज्यो काही अडचणी आयल्यो दोतोरान खूब तरेचे प्रयत्न सहकार्य बरे तरेचे सहकार्य केले आनी म्हणून हे क्रेडिट एकट्या म्हाका न्ही, हाजे प्रोजेक्ट खासदारीचे प्रोजेक्ट जाले सगळे आनी खंयचीच पंचायत कोणाची पंचायत ती काँग्रेसची पंचायत किंवा ती भारतीय जनता पक्षाची पंचायत कोण वचना, पंचायतीन जो काही प्रोजेक्ट दिलो
तो प्रोजेक्ट आम्ही घेतला आणि तो पूर्ण करून दिलो. असे जवळजवळ 1200 प्रोजेक्ट 1200पेक्षा जास्त प्रोजेक्ट झाला. पण तो रिकॉर्डाक जे आमकां 1200 मेळ्ळा ते आमी 1200 प्रोजेक्ट हे सगळे ते आमच्या हातून बुकलेटान दिल्ले आसात. सांगपाचो हेतू की त्या पंचायतीच्या पंचान, सरपंचान, म्युन्सिपालिटीच्या चेअरमॅनान, कावन्सिलरान आणि सगळ्यांनी हातभार लायलो आणि म्हणून हो एक रिकॉर्ड आम्ही प्रस्थापित करू शकले. आणि त्याबद्दल हे सगळे जे कितें आसा हे सगळे एक जेन्ना आमी सगळे सहकार्यान एकमेकांच्या सहकार्यान वयतात जाल्यार सहकार्यान विकास वाडटा. आणि म्हणूनच हे उदाहरण जे आसा ते विरोधकांनी सुद्दां पळोवंक जाय. विरोधा खातीर विरोध न करता विकासाचो हेतून आमी सगळ्यांनी बरोबर केले जाल्यार विकास इल्लो देशाचो राज्याचो बरो जावंक शकता. हाची उदाहरणां कित्येक आमकां पळोवपाक मेळटात. आजच्या ह्या काळात हांव माननीय मोदीजीचे परत एकदां मनापासून धन्यवाद दिता कित्याक गोंयचे ल्हान राज्य आसून सुद्दां आमकां परत तांणी रिकॉग्नायज केले आनी परत एकदां हे मंत्रीपद परत एकदां गोंयांक दिलें. त्या बद्दल तांकां धन्यवाद. आणि हे सगळें दिवपा फाटल्यान जी काही ताकद तुमी सगळ्यांनी लायली ती ताकद लावपी तुमी तुमचे सगळ्यांचे परत एकदां मनापासून हांव आभार व्यक्त करता. आणि जास्त काही उलयना परत एकदां तुमच्या मनापासून देव बरें करूं म्हणटा. 2 शब्द सोंपयता.